अहिल्यानगरच्या मोहिनीनगर केडगाव येथील कायनेटिक हाऊसिंग सोसायटी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी होम हवन, विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच या कार्यक्रमाचं औचित्य साधत प्रभाग क्रमांक 17 मधील नवनिर्वाचित नगरसेवक मनोज कोतकर, मयूर बांगरे, अश्विनी लोंढे आणि कमल कोतकर यांचा सत्कार सोसायटीच्या वतीनं करण्यात आला। कायनेटिक हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी यावेळी आपल्या समस्या नगरसेवकांना सांगितल्या। नगरसेवक मनोज कोतकर यांनी या समस्या लवकरच सोडवणार असल्याचं आश्वासन रहिवाशांना दिलंय। यावेळी रंजन इनमुलवार यांच्यासह कायनेटिक हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आम्ही 7 वर्ष झालं गणेश याग करतोय। 7 वर्ष झालं गणेश यागाला आणि आमच्या कॉलनीमध्ये सगळं म्हणजे एकत्र कुटुंबासारखंच आम्ही राहतो सगळेजण। त्याच्यामुळे आमच्या नंतर सुद्धा हे चालू राहणार अशा आम्हाला अपेक्षा म्हणजे आहेच, अगदी करणारच। आमच्या नंतरची पिढी सुद्धा हे सगळंच करणार अगदी। गणेश जयंती तर करतोच, असंच महिला दिवस पण खूप छान पद्धतीने करतो। आमचा भजन मंडळ आहे, म्हणजे आम्ही नवरात्रात 15 दिवस भजन सुद्धा खूप छान पद्धतीने करतो। कॉलनीचे सगळे मेंबर्स जमा होऊन आम्ही इथे बसलो। आम्ही विचार केला की परिसराला सुंदर कसं करता येईल आणि सगळ्यांनी श्रमदान केलं, वर्गणी जमा केली आणि इथे आम्ही सुंदर झाडे लावली। हे असं मंदिराचं असं प्लॅटफॉर्म वगैरे तयार केलेला तुम्हाला दिसतोय, हा सुंदर परिसर दिसतोय। आता सगळं स्वच्छता इथे आम्ही मेंटेन करतो आणि सगळं कॉलनीचे मेंबर्सच ह्या सगळ्या गोष्टी करतात। त्याच्यामुळे आता हा इतका प्रसन्न वाटतं इथे। त्याच्यामुळे वरिष्ठ लोक पण, जे वडीलधारी लोक आहेत ते येतात संध्याकाळी बसायला, फिरायला इथे येतात आणि लहान मुलं सुद्धा इथे बागडायला येतात। भविष्यात आम्ही जर आम्हाला सहकार्य मिळालं, चांगला सगळ्यांना सहभाग मिळाला, आमचे जे नगरसेवक वगैरे यांचा, तर आम्ही इथे छोटासा क्लब हाऊस सारखं करण्याचं पण आमचं एक सभागृह बांधून क्लब हाऊस सुद्धा करण्याचं आमचं प्रयोजन आहे। त्याच्यात एक वाचनालय, अभ्यासिका आणि मुलांना काही विरंगुळा म्हणून काही खेळ, टेबल टेनिस वगैरे सारखे खेळ सुद्धा आम्ही करण्याची आमची मनशा आहे। रामनवमी असते, त्यानंतर होळीचा कार्यक्रम होतो आमच्याकडे, त्यानंतर असे विविध जे वार्षिक आपले कार्यक्रम असतात, वर्षभरामध्ये जे कार्यक्रम असतात ते होतात। आत्ताच्या घडीला धार्मिक कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे, कारण सगळेजण मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत। सगळ्यांच्या माना ह्या मोबाईलमध्ये झुकलेल्या आहेत। त्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढून आमची मुलं सुद्धा लहान, अगदी बालवाडीतली मुलं सुद्धा आम्ही ज्यावेळेस इथे काही जे धार्मिक कार्यक्रम करतो त्यावेळेस ते उपस्थित असतात आणि सगळे मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो। त्याच प्रकारे आज सुद्धा आमच्याकडे गणेश याग म्हणजे गणेश जयंतीमुळे आमच्याकडे मागचे 5 वर्ष झाले गणेश याग हा उपक्रम हा करत असतो आम्ही। गणेश उत्सवाचा कार्यक्रम होत असताना आम्हा चौघांना बोलवलं, सत्कार केला आणि सत्काराच्या निमित्ताने आपल्या भागातील सर्व कामाची यादी आपण वाचली। तर मला असं वाटतं की मागच्या 5 वर्षामध्ये बऱ्याचशा समस्या सोडवण्याचं काम केलंय। आता ज्या 2-3 समस्या सांगितल्या, आता पाण्याचा सांगितला, तर आज आपला भाग हा झपाट्याने वाढत चाललाय। त्यामुळे थोडस पाण्याची समस्या त्या ठिकाणी आपल्याला टायमिंगची भासेल, पण येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला रेग्युलर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी पाणी येईल। आपण रोज जर पाणी केलं तर त्याचा तोटा आपल्या महिला मंडळाला आहे, कारण की रोज ते पाणी कधी येणार आहे, पाणी सुटणार आहे। त्यापेक्षा आपलं जे 3 दिवसाचं पाणी ते रेग्युलर चालू होईल, त्यासाठी आपण जवळजवळ 12 लाख लिटर महानगरपालिकेकडून 12 लाख लिटर पाणी वाढवून घेतलंय आणि ते आता सुरळीत करायला आणखी जवळजवळ 2 ते 3 महिने लागतील। तो देखील प्रश्न तुमचा लवकरच मार्गी लागेल आणि ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण प्रामाणिकपणे मी या तिघांनाही बरोबर घेऊन सोडवणार आहेत। आपल्या भागातील जे रस्ते डांबरे आहेत, मोहिनीनगर आपल्याला पूर्ण काँक्रिटीकरण करायचंय, एवढाच या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो। यावेळी सचिन भोसले, राहुल डागा, अप्पासाहेब कुलट, लक्ष्मण घोडके, अशोक तांबे यांच्यासह सोसायटीतील महिला भगिनी आणि रहिवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।